पदवी कोणती असो, मग ती इंजिनिअरिंग असो किंवा BA, BCom, BSc, MBA ची क्रेज ही विद्यार्थ्यांमध्ये कायम आहेच. पण आपल्याला ठराविकच MBA चे पर्याय माहित असतात. MBA विषयी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत या ग्राफिक्सच्या माध्यमातून. प्रवेशाचेही मॅनेजमेंट हवे. पदवी अभ्यासक्रमानंतर 2 वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम, BMS किंवा BBA हा 3 वर्षांचा पदवी अभ्यासक्रमही. इकॉनॉमिक्स, सांख्यिकी, अकाउंटन्सी, कॉस्टिंग, HR, प्रोडक्शन असे अनेक विषय यात उपलब्ध आहेत. दुसऱ्या वर्षी फायनान्स, मार्केटिंग, HR मध्ये स्पेशलायझेशन. व्यवस्थापन अभ्यासक्रमाकरिता पात्रता. पदवीसाठी 12वी, पदव्युत्तरसाठी पदवीची किमान अर्हता. प्रवेश परीक्षा घेतली जाते. परीक्षेत लेखी, इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशन होते. मागील कामाचा अनुभवही लक्षात घेतला जातो. MBA मधील स्पेशलायझेशन. फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, ऑपरेशन मॅनेजमेंट. फायनान्स, वित्तीय संस्था, बँकांमध्ये फायनान्सशी निगडित संकल्पना असतात. अर्थशास्त्र, अकाउंटन्सी, विनिवेश, असेट मॅनेजमेंटचा अभ्यास. मार्केटिंग, विविध वस्तू सेवांचा पुरवठा प्रत्येक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याची कला. प्रतिस्पर्धी आणि त्यांचे बाजारपेठेतील स्थान याचा अभ्यास, जाहिराती तयार करणं, त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणं. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती करणे, निवड करताना कोणते निकष लावायचे याचा अभ्यास करणं. प्रशिक्षणाचे नियोजन, बढती आणि प्रगती यांचा विचार करणं. ऑपरेशन मॅनेजमेंट, कमी खर्चात कच्चा माल पुरवठादारांकडून मिळवणं, कंपनीच्या सर्व प्रक्रिया सुरळीत राखणं. क्रियांमध्ये उत्पादन करणे. भांडार व्यवस्थापन, क्रियांचा वेळ कमी करणे, कामाचा वेग योग्य राखणे. कोणताही कोर्स करताना या गोष्टींकडे लक्ष द्या. प्रत्येक विषयाचा नीट अभ्यास करा. दिलेल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पूर्णत्वाने भाग घ्या. रोज वर्तमानपत्र वाचा, नोंदी ठेवा आणि चर्चा करा. वेगवेगळ्या कंपनींच्या वेबसाईट्सचा अभ्यास करा. गटांमध्ये काम करण्याचा सराव करा. विविध केस स्टडीजचं विश्लेषण करा. नेतृत्व गुण आत्मसात करा. बलस्थानं आणि उणीवा ओळखायला शिका. MBA ची प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार? अभ्यासक्रमाच्या 400 पेक्षा जास्त संस्था आहेत. 45,000 पेक्षा जास्त प्रवेश क्षमता. पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू. 3 जूनपासून ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. MBA साठीचे कॉलेजेस: सिडनेम कॉलेज मुंबई, MET मुंबई, जमनालाल बजाज मुंबई, LN वेलिंगकर मुंबई, श्वेतना कॉलेज मुंबई, NL दालमिया इन्स्टिट्यूट मुंबई, लाला लजपतराय इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई, KJ सोमय्या मुंबई, SIS कॉलेज ऑफ मॅनेजमेंट मुंबई. MBA जर करायचं असेल विद्यार्थ्यांना तर कोणकोणत्या शाखा उपलब्ध आहेत आणि कोणत्या कॉलेजेसला जायला हवं, रोजगाराच्या संधी किती आहेत, हे सगळं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून तर पाहिलंच. पण नेमकी ही प्रवेश प्रक्रिया कशी होते, कोणते मार्क गृहीत धरले जातात, कोणकोणते राऊंड होतात, या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये आहेत भारती विद्यापीठ नवी मुंबईचे डायरेक्टर आणि एम्सचे अध्यक्ष डॉक्टर DY पाटील सर, आणि याशिवाय पवई IIT मधील प्राध्यापक जे आहेत वरदराज बापट, हे सुद्धा आपल्यासोबत आहेत चर्चा करण्यासाठी. सगळ्यात आधी डॉक्टर पाटील सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की मुळात विद्यार्थ्यांच्या मनात हे असे अनेक प्रश्न असतात की MBA साठी कोणते गुण ग्राह्य धरणार, कोणते नाही. जसं सिमॅटचा हा मुद्दा जसा यावर्षी उपस्थित झालेला आहे, याविषयी काय सांगणार आधी? प्रथम या उपक्रमाबद्दल मी अभिनंदन करतो सकाळ समूहाचं आणि साम TVचं. कारण मुलांच्यामध्ये इतक्या शंका निर्माण झाल्यात की सर्वच मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्सना असं वाटतं की आपल्याकडे मुलं येतील का. त्याचं कारण असं आहे की मुलांच्या मनात ज्या प्रचंड शंका आहेत ह्या आहेत, आणि ह्या शंका ह्या माध्यमातून मला वाटतं बऱ्याचसा त्याचं निरसन होईल आणि मुलं ह्या प्रवेशासाठी परत उद्युक्त होतील आणि परत मॅनेजमेंट स्ट्रीम तेवढीच स्ट्रॉंग होईल. आता आपण जे म्हटलं की मुलं इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी MBA हा त्यांचा पहिला चॉईस असतो. पण गेल्या 2-3 वर्षात असं निदर्शनाला आलं आहे की तो नंबर थोडासा घटतोय. आणि तो घटण्याचं कारण मुलांचं ह्या कोर्सकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. बरोबर आहे. कारण गेल्या दशकामध्ये प्रचंड मुलं, प्रत्येक विद्यार्थी जो ग्रॅज्युएट होतो तो त्याचं पुढचं काय तर मी MBAला जाणार असं होतं. आज प्रत्येक विद्यार्थी MBAला जाणार असं म्हणत नाही आहे. आणि त्याचं कारण की त्यांच्या डोक्यात जे होतं की MBAला प्रवेश घेतला आणि MBAची डिग्री मिळाली
की आपल्याला प्रचंड मोठ्या पगाराची नोकरी मिळेल. बरोबर. आज ते राहिलेलं नाही आहे. त्याचं कारण तो विद्यार्थी स्वतःचं इव्हॅल्युएशन करत नाही आहे. तो कॉलेजचं इव्हॅल्युएशन करण्याचा प्रयत्न करतो. तो नोकरी कुठल्या कंपनीत मिळणार याचा विचार करतो, पण माझी ताकद काय आहे ह्याचा तो विचार करत नाही. तर मला असं वाटतंय की आपल्याला ह्या माध्यमातून त्या मुलांना ते सुद्धा लक्षात आणून द्यायचे, त्यांच्यापर्यंत हा मेसेज मुळात पोहोचवला पाहिजे. हा मेसेज त्यांना पोहोचला पाहिजे की नोकरी कॉलेज देत नाही, नोकरी तुझं स्वतःचं परफॉर्मन्स देतं आणि त्यासाठी आपण स्वतःची तयारी काय करून घेतोय हे जास्त महत्त्वाचं आहे. ॲडमिशन घेताना, प्रवेश घेताना विद्यार्थी ठराविक कॉलेजेस डोळ्यासमोर ठेवतो, का तर तिथं चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळतात. पण तो हे बघत नाही की त्या कॉलेजमध्ये विद्यार्थी जे ॲडमिशन घेतात ते सुद्धा मेरिटनं त्यांना मिळालेल्या मार्काच्या आधारावर घेतलेलं असतं. ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क असतात त्याला ते कॉलेजेस मिळत नाहीत. बरोबर. आणि त्या पद्धतीचे नोकऱ्या मिळत नाहीत. तर मुलांना हे सांगायचं आहे की ठीक आहे, तुला ज्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल त्या कॉलेजला तू ॲडमिशन घे, पण हे घेत असताना हे डोक्यात ठेव की कॉलेज तुला नोकरी मिळवून देणार नाही, तुझं स्वतःचं कष्ट तुला नोकरी मिळवून देणार आहे आणि त्यासाठी स्वतःची डेव्हलपमेंट करणं महत्त्वाचं आहे. नक्कीच परीक्षेसाठी त्यात मुळात म्हणजे अभ्यास करणं गरजेचं आहे, मार्क्स त्याचे मिळवणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्यानंतरच मला वाटतं चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकेल. एक्झॅक्टली. पण चांगल्या 100 कॉलेजेसचा विचार केला तर 100चे 100 एकसारखे असणार नाही. बरोबर. मे बी 10 तसे असतील की ज्यात तुम्ही अगदी प्रत्येकाला असं वाटेल की मला त्या 10 कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं आहे, पण हे शक्य नाही आहे की सगळ्यांना त्याच कॉलेजेसमध्ये मिळेल. पण देर आर कॉलेजेस, असे काही कॉलेजेस आहेत की तिथं ठीक आहे विद्यार्थी येतात, त्यांचं मोटोज असं आहे की येईल त्या विद्यार्थ्याला मी डेव्हलप करेन. बरोबर. त्या पद्धतीच्या कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायला काही हरकत नाही. पण कॉलेज जे इनपुट्स देतं त्या इनपुट्स बरोबर स्वतःचं कष्ट महत्त्वाचं आहे. स्वतः तो फोकस्ड स्टडी करतो की मला अमक्या पद्धतीची नोकरी घ्यायची आहे, त्या पद्धतीचा माझा अभ्यास असायला पाहिजे. ज्यावेळेला तो इंटरव्ह्यूला जातो ॲट द एंड ऑफ द कोर्स त्यावेळेला सुद्धा तो मला आपोआप नोकरी मिळेल माझ्या डिग्रीवर, हे ते दिवस गेलेले आहेत. बरोबर आहे. कारण मी या फील्डमध्ये गेली 18 वर्ष डायरेक्टर आहे आणि मला ह्याचीही कल्पना आहे की अंदाजे 93-94 पर्यंत डिग्री पास झालात नापास झालात तरी नोकऱ्या होत्या. आज ती परिस्थिती नाही आहे, कारण त्यावेळेला मुंबई विद्यापीठात फक्त 450 विद्यार्थी MBA होत होते. आज महाराष्ट्रात 45,000चा आकडा आहे. खूप कॉम्पिटिशन आहे. प्रत्येकानं काम करावं लागेल, स्वतः कष्ट करावे लागतील आणि हे मला वाटतं मुलांना आपण सांगण्याची गरज आहे. हे करत असताना आपण आता प्रवेश प्रक्रियेचा विचार करूया. प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. उद्या शेवटचा दिवस आहे आणि जसं आपण इंजिनिअरिंगच्या बाबतीत ऐकलं त्याच पद्धतीचं पहिला टप्पा फॉर्म भरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर विद्यार्थ्यांनी ते रजिस्ट्रेशन केलं, फॉर्म भरलेत, तरच त्यांचं नाव मेरिट लिस्टमध्ये येणार आहे. 14 तारखेला पहिली मेरिट लिस्ट येईल. त्या मेरिट लिस्टमध्ये परत मुलांनी ती मेरिट लिस्ट बघण्याची आवश्यकता आहे की त्याचं मार्क बरोबर मेन्शन केले गेलेत का. त्याच्यानंतर जर कुणाचं काही चुकलं असेल तर त्याला संधी आहे आणि ग्रीव्हन्समध्ये जाऊन दुरुस्त करून घेण्याची संधी आहे. त्याच्यानंतर 16 तारखेला फायनल मेरिट लिस्ट येईल. फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर सर्व कॉलेजेसची नावं ह्याच्या DTच्या बुकलेटमध्ये आलेलीच आहेत आणि त्या पद्धतीनं मग मुलांना आपल्याला कुठल्या कॉलेजमध्ये जायचं आहे ह्याचा विचार करायचा आहे. बरोबर. आपल्याला कुठल्या कॉलेजमध्ये जायचं आहे हे विचार करताना कुठल्या कॉलेजला काय स्कोअरला मला ॲडमिशन मिळू शकतं. तर आता ह्या वर्षी आणखी एक बदल झालेला आहे. तो म्हणजे गेल्या वर्षापर्यंत महाराष्ट्र सरकार CET घेत होतं मॅनेजमेंटच्या ॲडमिशनसाठी. यावर्षी ऑल इंडिया टेस्ट आहे CMAT, त्या मार्काच्या आधारावर महाराष्ट्र सरकार ॲडमिशन देणार आहे. आणि CETच्या मार्कबरोबर GD ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू व्हायचा, त्याचे मार्क 40 आणि अधिक ग्रॅज्युएशनचे मार्क आणि त्याचं एक्सपिरियन्स वगैरे असे धरून 40 मार्क त्याला ॲडिशनल असायचे. पण मला वाटतं यावेळेला फक्त 200 मार्कावर आधारित त्याचं मेरिट लिस्ट बनणार आहे. बरोबर आहे. म्हणजे त्या 40 मार्कमध्ये तुमचे जे स्किल्स होते ते दाखवण्याची संधी यातनं गेलेली आहे. नक्कीच. फक्त तुम्ही ज्या परीक्षेत जे मार्क मिळवले त्याच्या आधारावरच हे तुमचे ॲडमिशन्स होणार आहेत. हे करत असताना CMATचे मार्क्स कन्सिडर होणार ह्या पहिल्या टेस्टला.
आता सिमॅटच्या मार्कवर सुद्धा तुम्हाला ते अंदाज घ्यायला आता गेल्या वर्षीचे मार्क नाही Scope तसा नाहीये, त्यामुळे बरोबर. तुम्हाला अंदाजे वेबसाईट्स बघून, नावं बघून, त्या कॉलेजेसचे स्टँडिंग्स बघून तुम्हाला स्वतःच त्याची रँकिंग तयार करावी लागणार आहे त्या कॉलेजेसची. आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. मुंबईचा विचार केला तर आधी 1 नंबर बजाजला असतो, 2 नंबर सिडनमला असतो आणि मग बाकीचे कॉलेजेस येतात. त्याच पद्धतीने रँकिंग, मुलांना अंदाजे रँकिंग तर गेल्या पद्धतीने ते करू सर शकतात. थोडंसं विस्तृत या संदर्भात खरं तर जाणून घ्यायचंच आहे मला तुमच्याकडनं, पण इथे आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. त्यानंतर आपण बापट सरांशी सुद्धा बोलणार आहोत. पाहत रहा साम टीव्ही.